नमस्कार मंडळी, आज आपण मुंबईच्या आझाद मैदानावर घडत असलेल्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत. महाराष्ट्राच्या बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं हे आंदोलन आज केवळ एका समाजापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल असं आंदोलन ठरत आहे. आझाद मैदानावर हजारो नव्हे तर लाखो मराठा बांधव 4 दिवसापासून ताटकळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकावरून चालत आलेले आंदोलनकर्ते कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था नसताना उपोषणकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. लोकशाही पद्धतीने शांततेत आणि अहिंसक मार्गाने आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या बांधवांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. या गर्दीत प्रत्येकाच्याच मनात एकच भावना आहे, आरक्षण हक्काचं, आरक्षण न्यायाचं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या या लढ्याला मराठा समाजातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी जिल्ह्यातून आलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. आई आपल्या लेकराला घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचली आहे. शेतकरी शेतातील कामे अर्धवट सोडून धावले आहेत. विद्यार्थी आपलं शिक्षण मागे टाकून या लढ्यासाठी पुढे आले आहेत. ही केवळ मागणी नसून मराठा समाजाच्या अस्तित्वाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. राज्य शासनासमोर आज प्रचंड आव्हान उभं ठाकलं आहे. लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून होत असलेलं हे शांततापूर्ण आंदोलन शासनाने दुर्लक्षित केलं तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात शासनाने काय निर्णय घेतला, कुठला तोडगा काढला यावरच महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात महत्त्वाचा पान लिहिला जाणार आहे. मराठा समाज एकजुटीने उभा आहे आणि शासनाने आता केवळ आश्वासन न देता ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या संघर्षातून स्पष्ट होतं की मराठा समाजाची सहनशीलता संपत चालली आहे. आजपर्यंत शांततेत लोकशाही मार्गाने झालेली आंदोलने समाजाची परिपक्वता दर्शवतात. मात्र शासनाने न्याय दिला नाही तर असंतोष उफाळून येईल. हे राज्याच्या स्थैर्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लोकशाहीतील संघर्षाचा मार्ग हाच शेवटी समाजाच्या न्यायासाठी ठरेल असा विश्वास इथल्या प्रत्येक बांधवाच्या नजरेतून दिसतो. हा लढा एका समाजापुरता नाही तर समानतेसाठी, न्यायासाठी आणि भविष्याच्या स्थिरतेसाठी दिला जाणारा लढा आहे. म्हणूनच आझाद मैदानावरील लाखो लोकांची उपस्थिती आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या लोकशाहीची नवी व्याख्या आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश हा केवळ कायदेशीर प्रश्न नाही, तर तो सामाजिक न्यायाचा, समानतेचा आणि पुढील पिढ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते
आझाद मैदान, मुंबई। जेवण चाललंय का? चालू द्या चालू द्या.